नगरसेवक असल्याशिवाय या गावांना न्याय मिळणार नाहीये। निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर ती समस्या कशी दिसते आता? जे नगरसेवक असतील किंवा आपले प्रतिनिधित्व जे आपल्या एवढ्या मतदारसंघाचे करतायत यांनी ते काम केलं पाहिजे। हे कायम बोकाळलेलं नेतृत्व जे म्हणतो आपण, पुढचा जो रोडमॅप आहे त्याचा काही विचार केलाय? म्हणजे ठोस उपाययोजना करता येतात का हे सुद्धा आपण त्यातून इथं जे स्थानिक राजकारण आहे त्या राजकारणामध्ये कसा फिट होतोय? मला कसे ॲक्सेप्ट करतील हाच मला मोठा प्रश्न आहे। पत्रकार हा लोकशाहीतला चौथा आधारस्तंभ मानला जातो। आज तोच आधारस्तंभ निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेला आहे। त्याचं नाव आहे पत्रकार विठ्ठल तांबे। तुझं स्वागत आसपासच्या क्षकिरण या राजकीय कार्यक्रमामध्ये। पत्रकार म्हणून आपण एकत्र काम केलेलं आहे। पुणेकरांची सकाळ ज्या दैनिकामधनं होते त्या दैनिकामध्ये तू अनेक वर्ष वार्ताहर म्हणून काम केलंयस, लोकांच्या समस्या मांडल्यास। पण तुला आता का वाटलं निवडणुकीच्या रिंगणात उतरावं? मी मागील 12 वर्षापासून सकाळमध्ये काम करतोय। त्या अगोदर मी 5-7 वर्ष मी प्रभातमध्ये काम केले। यापूर्वी मी इतर छोट्या छोट्या दैनिकांमध्ये देखील काम केलेलं आहे। तर मी अनेक वेळा असं बघितलं की आम्ही बातम्या लावतोय, आपण नेहमीच बातम्या लावत असतो, समस्या मांडत असतो, अरे हे झालं नाही, हे झालं नाही। परंतु ज्यावेळी माझ्या हे लक्षात आलं की आपण नुसत्याच बातम्या लावतोय, परंतु याच्यावरती काम करणारं सक्षम नेतृत्व नाही किंवा व्हिजनरी नेतृत्व नाही, म्हणून आपण त्यामध्ये येण्याचं ठरवलं। परंतु हे काम करत असताना, हा पत्रकार म्हणून काम करत असताना किंवा पत्रकार म्हणून त्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा काय होता? आणि मग शेवटी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर ती समस्या कशी दिसते आता? ज्यावेळी मी त्या समस्येकडे असं बघत होतो की आपले नगरसेवक असतील किंवा आपले प्रतिनिधित्व जे आपल्या एवढ्या मतदारसंघाचे करतायत यांनी ते काम केलं पाहिजे। त्यामध्ये असेल वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल आमच्या भागामध्ये, किंवा स्वच्छतागृहांचे अभाव आहे त्या ठिकाणी, उद्यानांची कमतरता आहे। एक उद्यान देऊ शकलेलं नाही धायरी परिसरामध्ये। मागच्या 99-2000 साली ही गावं समाविष्ट झाली, त्यामध्ये एक उद्यान नसावं शासकीय। तू पुणे महानगरपालिकेचा ज्या प्रभागातून आता निवडणूक लढवतोय तो जो सगळा भाग आहे तो नव्यानं महापालिका हद्दीमध्ये आलेला आहे। त्यामुळे 23 गावं आहेत ती नऱ्हे आणि आसपासचा सगळा तो परिसर आहे। त्या गावातल्या समस्या आणि पुणे शहरातली परिस्थिती, अजूनही त्याचं एक गावपण आहे। शहरात जरी ते महापालिका हद्दीत असलं तरी त्याचं एक गावपण आहे, त्याची एक वेगळी ओळख आहे, वेगळा स्वभाव आहे। तर नेमक्या कशा पद्धतीनं त्या समस्या किंवा तिथल्या नागरिकांचं म्हणणं जे आहे ते नेमकं काय आहे, तिथं तुला काय जाणवतं? खरं तर सांगतो की नगरसेवक असल्याशिवाय या गावांना न्याय मिळणार नाहीये, पण तो व्हिजनरी असला पाहिजे तो नगरसेवक। त्या व्हिजनरीमध्ये त्या समस्या अशा असतात की आता यांना कर वाढलेले, 3 पट कर लादले गेलेले, हे त्यांना झेपत नाहीये। आता जी समाविष्ट गावं झालेली त्यामध्ये नरे असेल, धायरीतला काही पार्ट असेल, किंवा पुढील खडकवासला असेल, शिवणे असेल, किंवा किरकिटवाडी असा भाग जो आहे, परंतु या भागामध्ये वारंवार पाणी समस्या, ड्रेनेज समस्या असेल ह्या होत नाहीये का? आता तिथं नेतृत्व नसलं, सक्षम नेतृत्व, हे कायम बोकाळलेलं नेतृत्व जे म्हणतो आपण, लाईक यांना ते विजनच नाही। पैसे, गाड्या, मोठमोठ्या करोडोच्या गाड्या घेऊन फिरायचं आणि पुन्हा आपल्या प्रभागाकडे यायचं नाही कधी, अशी ती यापूर्वीचे प्रतिनिधित्व करणारे नेते। पण ज्यावेळेस पत्रकारितेच्या माध्यमातून या समस्या तू मांडत होतास त्यावेळेस काय अनुभव येत होते? मी नेहमीच पत्रकारितेच्या माध्यमातून मांडत होतो, अधिकारी पाणी करणार किंवा येणार नाही, कारण इकडं त्यांना विरोधकच नव्हते, विचारणारे प्रश्न कोणी तसं नेतृत्व होतं, कारण प्रश्नच माहीत नाही काय विचारायचा, त्यामुळं हा अभाव होता। पण मग तिथलं स्थानिक नेतृत्व जे कोणी आत्ता असेल, हे नव्यानं गावं समाविष्ट झाली त्यामुळे त्या भागातली पहिली निवडणूक असेल, बरोबर? पण जेव्हा सगळं दिशाहीन असतं त्यावेळेस काय अवस्था होते नेमकी? म्हणजे ग्रामपंचायतीतनं 4 वर्षापूर्वी ही गावं इकडे सगळी आली, तर TPDPचा प्रश्न असेल, अंतर्गत रस्ते असतील, गटारं असतील, हे सगळे छोटे छोटे पण महत्त्वाचे प्रश्न असतात। तेव्हाचं स्वरूप काय होतं आणि आत्ता आव्हान काय आहे? तेव्हा असं होतं की यांना पहिली गोष्ट महानगरपालिकेकडून काम कसं करून घ्यायचं, स्थानिक जे नेते होते किंवा कार्यकर्ते असतील किंवा ते प्रतिनिधी असतील, कसं करून घ्यायचं हेच माहीत नव्हतं, किंवा कशी मागणी केली पाहिजे, कशा पद्धतीत तिथे गेलं पाहिजे महानगरपालिकेमध्ये, त्या अधिकाऱ्यांशी ते अर्ज करून कशा पद्धतीत काम करून घेतलं पाहिजे हे त्यांना ते जमलं नाही कधी। आणि जेव्हा ते आव्हान त्यांना पेलवाने असं झालं त्यावेळी यांनी
सपशेल वरती हात केले. आणि इथं एक भ्रष्टाचार मला कुठेतरी वाटतो, कारण त्यांना तेवढंच माहीत असतं की कशा प्रकारे आपल्याला यातून आर्थिक गणित जुळवता येईल, एवढंच त्या नेत्यांना कळालं. पण करिअर म्हणजे अनेक पत्रकार आहेत आता की जे पत्रकारिता सोडून राजकारणामध्ये येत आहेत. हे काही नवीन घडत नाहीये, पण हा निर्णय घेताना नेमका काय विचार डोक्यामध्ये होता? मला फक्त एवढंच त्यावेळी असं वाटलं की आपण ह्या प्रभागाचा आपल्याला प्रत्येक सर्वे नंबरनुसार आपल्याला समस्या माहिती, प्रत्येक माणसाची समस्या काय, कारण ती जी लोक आहेत तोच मी आहे, त्यांच्यासारखाच आहे. मी पण एक बाहेरून आलेला स्थलांतरित शिकण्यासाठी, त्यानंतर बाबा कुठेतरी उदरनिर्वाह व्हावा, UPSC स्टुडंट होतो, दिल्लीला 3 वर्ष काढले. आणि असं जाणवलं की आपल्या लोकांच्या समस्या आपणच सोडवू शकतो, कारण आपल्याकडं विजन असतं आणि आपल्याला ह्या समस्या कशा सोडवायच्या, अधिकाऱ्यांशी वार्तालाप कसा केला पाहिजे, त्यांच्याकडनं त्या समस्या सोडून कशा घेतल्या पाहिजे, आपल्याला विजन कसं तयार करता आलं पाहिजे, हे मी नेहमी बघत आलो आणि त्या माध्यमातून मी या क्षेत्रात येण्याचं ठरवलं. पण मग हे क्षेत्र स्वीकारताना पुढचा जो रोडमॅप आहे त्याचा काही विचार केला आहे का? हो, नक्कीच. मी हा रोडमॅप यासाठी तयार केलेला आहे की बाबा ह्या माध्यमातून नगरसेवक झाल्यानंतर यांची सर्व कामे, त्यामध्ये उद्यानं असतील, रस्ते असतील, पाणी प्रश्न असेल, अतिक्रमण असतील, वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, नवले पुलाचा प्रश्न असेल, ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात त्यावर ते काही म्हणजे ठोस उपाययोजना करता येतात का, हे सुद्धा आपण त्यातून. नवले पुलावरचे जे अपघात होतात ते तू सगळे कव्हर केलेले आहेत. हो. अनेक गोष्टी तिथे झाल्या, अनेक वेळा बैठका झाल्यात, त्या भागातले ज्या खासदार असतील त्यांच्या व्हिजिट तिथे झालेल्या आहेत. पण नेमकी काय कारण आहेत तिथल्या? पत्रकाराच्या नजरेतून नवले पुलाच्या अपघाताकडे कसं पाहतोस? ज्यावेळी हा नवले पुलाचं किंवा ह्या महामार्गाचं ज्यावेळी 2004 साली हस्तांतरण झालं, त्यावेळी त्यांनी काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं होतं. NHAIनी तीव्र उतार असेल किंवा त्यावेळी असणारे ब्रिजेस कंटिन्युटी असणे, अंडरपास असणे गरजेचे होते, ते त्यांनी त्यावेळी ठेवले नाही. त्यांनी एक तात्पुरतं स्वरूपाचं विजन ठेवून तो रस्ता महामार्ग बांधला की काय असं मला वाटतं, कारण त्यांनी 50 वर्षे 100 वर्षाचा विजनरी प्लॅन असायला हवा होता, तो त्यांनी केलेला नाही. सेवा रस्ता सलग केलेली नाही आज 20 वर्षापासून. ही मुख्य जेव्हा हे प्रश्न सातत्याने मांडले त्यावेळेस काय त्याला न्याय मिळाला? ते वर्तमानपत्रातनं हे प्रश्न जेव्हा मांडले तर ते प्रश्न सुटले असं वाटतं? अजिबात सुटले नाही आहे, कारण ते जुजबी उपाय, रमलर लावणे हा काय त्याचा उपाय नाही आहे. तुमचा रिंग रोड होणं गरजेचं होतं त्यावेळी त्या रिंग रोड व्हाया त्या रोडवरती जाऊन ते ट्रॅफिक डायव्हर्जन मिळालं असतं. आणि या रस्त्यावरचा ताण, कारण आता हा सिटीत आलेला भाग आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी निश्चितच होणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात हा भाग डेव्हलप होतोय आता. निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना शिवसेना या पक्षाची निवड का केली? कशा, म्हणजे त्याची कारणं काय होती? तिकीट कसं मिळालं? तिकीट मिळण्याचं हा एक योगायोगच म्हणेल. खरं तर काही आपले विचार असतात, एक बांधिलकी असते पक्षाचं, एक वैयक्तिक परसेप्शन असतं प्रत्येक पक्षाबाबत आपलं. परंतु मला एक शिंदे साहेबांच्या बाबतीत सांगायचं आहे, त्यांनी त्यांच्या कारकिर्दी मुख्यमंत्री असताना खूप छान कामं केलेली. त्यामधील एक लाडकी बहीण ही योजना चांगली चालली. त्याचप्रमाणे त्यांचे आपल्याच लांब सांगण्यापेक्षा आपल्या चांदणी चौकाचं काम त्यांनी 6 महिन्यात पूर्ण करून दाखवलेलं आहे. मग ही कामाची गती आणि आपल्याला न्याय कुठे मिळेल तर शिवसेना पक्षामध्ये, जे शिंदे साहेब त्याचे प्रमुख आहेत. पण मग आता तिथं जे स्थानिक राजकारण आहे त्या राजकारणामध्ये कसा फिट होतोय? खरं तर लोक माझे मतदार राजा म्हणेल, मला कसे ॲक्सेप्ट करतील हाच मला मोठा प्रश्न आहे. कारण एक तरुण पत्रकारितेतून राजकारणात येतो कसा, आणि तो या सगळ्यांना धनदांडग्यांना कसा आता सामोरं जाणार आहे. खरं तर मी लोकवर्गणीतून आलेला उमेदवार आहे. खरं तर तुझ्या समोर जे उमेदवार आहेत, तुझे जे विरोधक आहेत, ते कसे आहेत? अतिशय धनदांडगे आहेत आणि कधीही आपल्या प्रभागात न फिरणारे आहेत असं मला वाटतं. मग कशी लढत देणार? लोकांचा आशीर्वाद मतरूपी माझ्यावरती असेल असं मला वाटतं, आणि नागरिकच आणि माझे मतदारच मला निवडून देतील काम बघून. लोकांमध्ये जाताना काय त्यांना सांगतोय, काय आव्हान करतोय? लोकांना एवढंच सांगेल की आपल्या जो उमेदवार निवडणार आहे तो सुशिक्षित असावा, तो विजनरी असावा, त्याला पुढील येणाऱ्या काळात आपल्या लोकांसाठी, आपल्या मतदारांसाठी, आपल्या नागरिकांसाठी काय करता येईल हे फार महत्त्वाचं आहे. पत्रकार म्हणून तर तू सतत त्या भागामध्ये लोकांमध्येच असायचा. आता प्रचाराच्या निमित्तानं तू जेव्हा लोकांमध्ये जातोयस,
लोक तुझ्याकडे समस्या घेऊन येत होते, त्यांचे प्रश्न घेऊन पत्रकार म्हणून तुझ्याकडे येत होते की तू पत्रकार आहेस, तू त्यांच्या समस्या मांडाव्यात म्हणून तुझ्याकडे येत होते. आता जेव्हा तू लोकांकडे जातोयस त्यावेळेस लोक तुझ्याकडे काय अपेक्षा व्यक्त करतायत, काय प्रतिसाद आहे? त्यांचं असं, मी अनेक लोकांकडे भेटतोय, तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज लागू द्या, आम्ही प्रचार यंत्रणेत उतरू. आज माझ्याबरोबर काही माझे मित्र किंवा सोसायट्यांचे काही पदाधिकारी किंवा अशी लोक माझ्या सोबत आहे जी माझ्या फॉर्म भरण्यापासून बरोबर आहेत. काही आमचे सचिन येरवडे जे असतील, काळंगे साहेब असतील, अनेक उमेश असेल किंवा असे इतर अनेक खूप सारे माझे मित्र, अदृश्य शक्ती माझ्यासोबत आहे असं मी सांगेल. दुसरा एक अजून प्रश्न की तू ज्या प्रभागामधनं किंवा ज्या शहरामधून ज्या महापालिकेची निवडणूक तू लढतोयस त्या महापालिकेमध्ये गेली जवळपास 9 वर्ष ही भाजपची सत्ता होती. ते एक मोठं आव्हान आहे. महापालिकांपासून दिल्लीपर्यंत इथली सत्ता जी आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये आहे त्यांच्या हातात. ते आव्हान कसं पेलणार? ते आव्हान खरं तर आमचे राज्य युती आहे, परंतु उमेदवार जे दिलेले आहेत ते तेवढ्या सक्षम ताकदीचे नसल्यामुळे मी हा निर्णय घेतला की शिंदे साहेबांबरोबर 2 नंबरचा राज्यातला पक्ष आहे त्यांच्यासोबत जाऊन शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम करू शकतो असं मला वाटतं. भाजपने पुण्याचा चेहरा बदलण्याचं वचन दिलं होतं, ते पूर्ण झालंय असं वाटतं का? अजिबात नाही. मग काय काय त्यातलं नेमक्या कुठल्या गोष्टी झाल्यात? आता ज्या पद्धतीनं भाजप प्रचार करते तर कुठल्या गोष्टी तुला त्यातल्या झाल्या नाहीत असं वाटतं पत्रकाराच्या नजरेतून जेव्हा तू ही निवडणूक लढतोयस? अनेक गोष्टी असेल, त्यांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवलेला मला अद्याप दिसलेला नाही आहे. फक्त आश्वासनं आणि आश्वासनं एवढंच आहे. आणि त्यांचे त्यावेळचे जाहीरनामे ते अजूनही मला तसेच आहे असं वाटतं, कारण त्यात काही बदल झालेला नाही आहे. तर हा होता विठ्ठल तांबे, जो पत्रकार म्हणून काम करत असताना लोकांमध्ये होता, लोकांच्या समस्या मांडत होता. आता लोकांकडे मतदान मागतोय, मत मागतोय आणि त्यांचे प्रश्न हे महापालिकेच्या सभागृहामध्ये जाऊन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. पत्रकाराच्या भूमिकेमध्ये लोक त्याला जेवढा प्रतिसाद देत होते तेवढं त्याला नगरसेवक म्हणून स्वीकारतील का हे आपल्याला 16 तारखेला कळेल. तोपर्यंत आसपासच्या क्षकिरण या कार्यक्रमामध्ये आपण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना भेटत राहूयात. त्यांचा नेमका दृष्टिकोन काय आहे, राजकारणामध्ये नेमकं काय चाललंय हे समजून घेऊयात. पाहत राहा आसपास.